मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। तर मग चला व्हिडिओ सुरू करूया। आज या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज वरून मापे कशी टाकायची आहेत आणि प्रिन्सेस कट ब्लाउज आपण कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। तर हा ब्लाउज आहे बघा, मी असा उलटा करून घेतला। आता एक साइड ह्याची मोजून घेणार आहे। अशा पद्धतीने हुकापासून ते फिटिंग पर्यंत मी अंतर मोजून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी टेप ठेवला आणि इथून इथपर्यंतची मी फिटिंग मोजली तर 9 भरली, तर पूर्ण माझा हा 9 चौक 36 साइजचा हा ब्लाउज आहे आणि हा पूर्ण ब्लाउज माझा 36 साइजचा झाला। आता मी इथे घडी 9 टाकणार आणि त्यात 2 इंच मी इथे वाढवून घेणार आहे। तुम्ही पण काय करायचं आहे, तुमची ही पूर्ण हुकापासून ते फिटिंग पर्यंत तुमची पूर्ण टेप ठेवून अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे आणि 2 इंच आपण वाढवून घेणार आहे। प्रत्येक ब्लाउज साठी ते अशा पद्धतीने करायचं आहे। आता आपण ब्लाउजची उंची टाकून घेणार आहोत। आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे। पाठीमागच्या साइडने नेहमी ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे, पूर्ण ब्लाउजची शोल्डर पासून ते कंबर फिटिंग पर्यंत पूर्ण ब्लाउजची आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने उंची पूर्ण तयार आहे 13, इथून पूर्ण उंची 13 तयार आहे। तर आपण पाठीमागच्या भागासाठी आपण उंची कायम 1 इंच आपण वाढवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला 14 टाकायची आहे। आता अशा प्रकारे टेप ठेवायचा आहे आणि 14 वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे 14 वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। परत त्याच्या पुढे 14 वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे। जरी तुमचा ब्लाउज कोणाकोणाचा ब्लाउज काय असतं 12 उंचीचा असतो, त्यांनी 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 13 टाकायचे आहे। कोणाकोणाचा ब्लाउज 15 सुद्धा उंचीचा असू शकतो, त्यांनी पण 1 इंच वाढवून आपली 16 घ्यायची आहे। अशाच पद्धतीने 1 इंच पाठीच्या भागासाठी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। इथे 13 आहे तर मी 1 इंच वाढवून 14 घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गळा टाकायचा आहे। गळा रुंदी आपण 2.5 घेणार आहोत। हे पाहू शकता, गळा रुंदी मी इथे 2.5 घेतलेली आहे। 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतले। आणि कोणाकोणाचा गळा खूप अरुंद असतो, त्याच्यामुळे त्यांनी 2.5 2.5 घेतलेला आहे। मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। कोणाला समजा थोडासा बाहेरून अशा प्रकारे रुंद आणि डीप मध्ये पाहिजे असेल, त्यांनी 2.5 इंचावरती आपला गळा ठेवायचा आहे। आता मी ते शोल्डर टाकणार आहे। ब्लाउज वरून कशा पद्धतीने मोजायचं आहे ते तुम्हाला मी सांगते। हे पहा, हे पूर्ण तयार ब्लाउजचे शोल्डर आहे, इथून इथपर्यंतचे। हे पहा, हे पूर्ण शोल्डर माझं 3 आहे, तर मी आता 1 इंच त्यात वाढवणार आहे, म्हणजे 4 टाकणार आहे। शोल्डर 4 टाकणार आहे। आपल्याला इथे अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे आणि इथे अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे, म्हणजे आपले मिळून 3 तयार होणार आहे। आणि कोणाकोणाचे शोल्डर शिवून 2 तयार असते, त्यांनी 3 टाकायचं आहे। कोणाचे शोल्डर शिवून 4 असेल त्यांनी 5 टाकायचं आहे। 3.5 असलं तरी त्यांनी 4.5 अशा पद्धतीने टाकायचं आहे। आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे खाली मुंड्याचे मार्किंग टाकायचे आहे, ते पण आपण ब्लाउज वरतीच मोजून घ्यायचं आहे। तुम्हाला मी जरा जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे पाहू शकता, ही शोल्डरची वरची बाजू आहे आणि ही खालची मुंड्याची पूर्ण फिटिंग पर्यंत बाहीची बाजू आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुमच्या नक्की लक्षात येईल। हे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण आपल्याला असं मुंड ठेवायचं आहे आणि सरळ लाईनीमध्ये मोजून घ्यायचं आहे। असं टेप ठेवून आपल्याला बघायचं आहे सरळ कुठपर्यंत येत आहे। आपलं 6 वरती येत आहे। हे पाहू शकता, आपलं सरळ 6 वरती येत आहे। तर मुंडा आपण इथे 6 टाकणार आहोत। तर इथून आपल्याला खाली मुंडा 6 टाकायचा आहे। अशा पद्धतीने मी इथे टेप ठेवला आणि 6 वरती एक मार्किंग करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली। आता नेहमी काय करायचं आहे, आपल्याला ब्लाउजचा मुंडा नेहमी मोजूनच घ्यायचा आहे, कारण की आपल्याला फिटिंगला सुद्धा कुठला प्रॉब्लेम होत नाही। किंवा मुंडा मोजून नाही घेतला ना तुम्ही, तर तुम्हाला नक्की तिथे घोळ पडेल किंवा नेहमी चुन्या पडणार किंवा तो आपल्याला लूज थोडंसं, मग शोल्डर पूर्ण उतरून जाते। त्यासाठी आपल्याला नेहमी फिटिंग करताना सुद्धा मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी इथे एक लाईन ओढून घेते आणि आता आपण व्यवस्थित दिलेला आहे आकार, पण हा चौकोन करून घेतलेला आहे व्यवस्थित। आता इथे काय करायचं आहे, पाठीमागच्या भागाचा आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने नेहमी गळा मोजताना खालूनच मोजायचा आहे।
हे पहा, अशा पद्धतीने हा गळा मोजून घ्यायचा आहे. आपला 5 तयार आहे, तर आपल्याला त्यात 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे. आपला 5 तयार आहे, त्यात 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. 6 टाकणार आहोत आपण इथे. 6 वरती 1 अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. जर तुमचा गळा 3 वरती असला तरी तुम्ही 4 टाकायचा आहे. कोणाकोणाचा गळा खाली डीप असतो, 2.5च असते, त्यांनी 3.5 टाकायचं आहे. 4 असला तरी 5 टाकायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे 6 वरती मार्किंग करून घेतलं आणि इथून इकडे आपण 2.5 वरती मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने 2.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि एक बॉक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही वरती 2.5 आणि खाली 2.5 अशा पद्धतीने हा बॉक्स करून घ्यायचा आहे. आता हा मी बॉक्स करून घेतला. बऱ्याचदा काय होतं, कोणाकोणाला जरा थोडासा गळा इकडून थोडासा बाहेरून पाहिजे असतो. त्यांनी काय करायचं आहे, मी 2.5 घेतलं, त्यांनी इथे 2.25 टाकायचं आहे. अशा पद्धतीने इथे 2.25 वरती मार्क करून घ्यायचं आहे. आणि आता हा आपण प्रथम 2.5चा गळा घेणार आहोत, मग 2.25चा नंतर टाकणार आहोत. हे पहा, इथून आपल्याला असा 2.5चा आधी आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. हा, आता कोणाकोणाला पाहिजे थोडासा बाहेर पाहिजे असतो आणि डीप पाहिजे असतो, त्यांनी काय करायचं आहे, इथे वरती पण 2.25 टाकायचं आहे. इथे अशा पद्धतीने वरती पण 2.25 टाकायचं आहे, इथे पण 2.25 टाकायचं आहे. थोडासा डीप आणि थोडासा बाहेरून पाहिजे असेल तर मग अशा पद्धतीने एक लाईन द्यायचा आहे. गळ्याचा आकार इथे अशा पद्धतीने थोडासा अशा पद्धतीने येणार. मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे, घडी टाकायची आहे. घडी आपली मी मगाशी मोजून घेतलं, 9 भरली होती. आता मी अशा पद्धतीने 9 वरती मार्किंग करून घेणार आहे आणि 2 इंच आपल्याला जास्त शिलाईसाठी मार्जिनसाठी ठेवायचं आहे. 2 इंच अशा पद्धतीने. कोणाची घडी 10 असते, कोणाची 11 असते, त्यांनी प्रत्येक मापासाठी आपण 2-2 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी हे सरळ मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार नेहमी आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे. हे पहा, पाहू शकता तुम्ही, 1.5 इंचावरती आपल्याला नेहमी पाठीमागच्या भागाचा आपल्याला 1.5 इंचावरती अशा पद्धतीने हे 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आपण मुंड्याचा आकार पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंचावरती देतो. 1.5 इंचावरती देतो. आता आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. सगळ्या साईजसाठी आपण 1.5 इंचावरती देतो. आता हे दोन्ही किती झाले, 6 आणि 6चा आपल्याला 2 इंच मध्य काढायचा आहे, म्हणजे 3 वरती मी मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. आणि पुढच्या भागासाठी आपण आकार 1 इंचावरती देतो. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. इथल्या 3 इंचापर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे मुंड्याचा. 3 इंचापर्यंतच हा आकार मुंड्याचा आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला पूर्ण कंबर मोजून तुम्हाला कशा पद्धतीने मोजायचं आहे तुम्हाला मी सांगते. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या प्रत्येकाच्या ब्लाऊजची कंबर मोजायची आहे. मापे टाकताना अगदी ब्लाऊज वरतीच टाकली तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपला काय होतं, ब्लाऊज चुकत नाही. हे पहा, अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे. हे पहा, माझी कंबर पूर्ण 30 आहे. पूर्ण कंबर 30 आहे, तर आपल्याला 30चा चौथा भाग म्हणजे आपल्याला इथे 7.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 7.5 वरती आपल्याला बंद बाजूपासून इकडे आपल्याला 7.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी 7.5 वरती एक मार्किंग करून घेते. आणि काय करायचं आहे, 1 इंच आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी लागणार आहे. इकडेच हे 1 इंच अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. आणि 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा जास्त शिलाईसाठी लागणार आहे. त्यासाठी आपण इकडे 2 इंच वाढून घेतलं. बघा, पाहू शकता, हे अंतर आहे तेवढंच अंतर झालेलं आहे. कंबर मोजण्याची कधी कधी काहीही गरज नसते. जेवढे आपण छाती मोजतो, छातीची घडी टाकली 9 इंच आणि ते 2 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेलं आहे. आणि तसेच मी पूर्ण कंबर मोजली, त्याचा पण मी चौथा भाग टाकलेला आहे इथे. आणि 1 इंच मी टक्ससाठी ठेवलं आणि 2 इंच मी इथे शिलाईसाठी जास्त ठेवलं. तेवढीच आलेली आहे आपली, बघू शकता. त्याच्यामुळे कंबर मोजण्याची बऱ्याचदा काही गरज नसते. आता हे आपल्याला पाठीचा भाग हा आपला तयार झाला. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यावरतीच आपण ठेवून पुढचा भाग प्रिन्सेस कटचा कट करून घेणार आहोत.
खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज 2 प्रकारचे सुद्धा असतात. ते पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला नक्की व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल. अशा पद्धतीने हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला पाठीचा भाग झाला. आता काय करायचं आहे आपल्याला, हा पाठीचा भाग आपण काढला. आता हाच भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे, व्यवस्थित ठेवायचा आहे अशा पद्धतीने, आणि पूर्ण लाईन आखून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. हे पूर्ण अशा पद्धतीने शोल्डर आपण पूर्ण आखून घ्यायचं आहे. आणि फक्त हा गळा आपल्याला घ्यायचा नाहीये, आपल्याला पुढच्या भागासाठी आपल्याला वेगळा गळा टाकायचा आहे. हे पहा, मी पूर्ण हे आखून घेतलं अशा पद्धतीने. हे पूर्ण आहे असंच आखून घेतलं. थोडंसं डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आहे असंच मी आखून घेतलं. इथे आपण गळा आहे तसाच पुढच्या भागासाठी आपण 2.5 वर देणार आहोत. हे पाहू शकता, 2.5 वरती इथे येत आहे 2.5. अशीच मी लाईन ओढून घेते. इथं 2.5 आहे, 2.5. आणि हे आपण टाकलेलं शोल्डर आहे तेवढंच घ्यायचं आहे. पाठीमागच्या भागासाठी जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढंच आपण पुढच्या भागासाठी घेणार आहोत. आता आपण पुढच्या भागासाठी ब्लाऊजचा गळा मोजून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने गळा मोजायचा आहे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज ठेवायचा आहे. आणि शोल्डर पासून ते हा गळा कुठपर्यंत आपल्याला येतो तिथपर्यंत आपण मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सरळ लाईनीमध्ये टेप ठेवायचा आहे. हे पहा, गळा शिवून तयार आहे 5.25. आणि तुम्हाला जास्त पाहिजे असलं तरी तुम्ही जास्त टाकू शकता. कोणाला 5.5 पर्यंत शक्यतो 6च्या पुढं नसतो गळा, किंवा 5 टाकला तरी चालेल. हे पहा, ह्याचा 5.25 आहे, तर मी इथे 5.25च घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने 5.25 वरून मी खाली 5.25 वरती मार्किंग करून घेते. आणि इकडे पण मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मी एक मार्किंग करून घेते आणि एक बॉक्स करून घेते. अशा पद्धतीने बॉक्स करून घेतला. हा बॉक्स करून घेतला. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार घ्यायचा आहे. तुम्ही इथे पुढे पानगळ्याचा आकार टाकू शकता, किंवा आपल्याला त्रिकोणी गळ्याचा सुद्धा आकार तुम्ही इथे टाकू शकता. आता आपल्याला इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायचं आहे. आपला मुंडा 6 होता, इथे 6 वरती मी मार्किंग करून घेतलं आणि एक रेष मारून घेतली. आपल्याला इथे पुढच्या मुंड्याचा आपल्याला 1 वरती आकार द्यायचा आहे आणि अशीच लाईन ओढून घेतली. हे पहा, आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला इथे 1 वरती अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथेच 1 इंचावरती आपल्याला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला इथे पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा. इथपर्यंत आपल्या मध्ये 3 आला होता, तिथपर्यंतचा आपल्याला आकार द्यायचा आहे. आता कट करताना हा आपल्याला आकार घ्यायचा नाही, पुढच्या साईडसाठी हा घ्यायचा आहे 1 इंचाचा. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचे मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने हे 4 आहे ना, हे 4 शोल्डर आपलं 4, हे ते मी 4 वरती हे पाहू शकता 4 आहे. हे पूर्ण शोल्डर आहे आपलं 4. हे पहा, त्याचा आपण आता इथे मध्य टाकायचा आहे. पहा, अशा पद्धतीने मध्य टाकायचं आहे. मध्य करून घ्यायचं आहे. आपला मध्य 2 आहे, तर इथे मी 2 वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. ह्या 2 इंच आपल्याला मध्य टाकायचं आहे आणि इकडचं पूर्ण अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आपल्याला किती घ्यायचं आहे, आता इथून इथपर्यंत आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे. किती आहे बघा, 4.5 आहे. तर आपल्याला इथे 4.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की लक्षात येईल. हे अंतर प्रत्येक साईडच्या वेगवेगळ्या अनुसार असते. हे पहा, अशा पद्धतीने 4.5 वरती ह्या 2 इंचा मी मध्य काढला, 2 आला इथला मध्य, आणि मी इथून इथपर्यंत अंतर मोजून घेतलं आणि हे
पॉइंट केलेले आहेत इकडून 4.5 वरती. थोडेसे डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, आणि मी तुमच्या लक्षात येण्यासाठी अशी एक लाईन ओढून घेते. अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेते. हे 4.5 वरती मार्किंग केलं. आता हे आपलं 4.5 वरती मार्किंग करून झालं. इथून इकडे आपण 4.5 इंचावरती एक लाईन ओढून घेतली. आता आपल्याला टक्स पॉइंट आपला कितीपर्यंत येतोय ते बघायचं आहे. हे पहा, टक्स पॉइंट नेहमी ब्लाऊजच्या उंचीनुसार असतो. हे पहा, ह्याची ब्लाऊजची उंची किती आहे? 14. तर आता ह्याचा आपल्या टक्स पॉइंट आपल्याला 9.5 वरून इथून आपल्याला इथे 9.5 वरती टाकायचं आहे. हे पहा, इथे 9.5 वरती मी मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी वरून 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. बघू शकता परत तुम्ही, वरून मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे 4.5च्या आपल्याला इकडच्या बाजूला 2 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 2 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथेच वरच्या बाजूला आपण 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे पण वरच्या बाजूला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, इथून इकडे 2 इंच घेतलं आणि वरच्या पण बाजूला मी 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला इकडे प्रिन्सेस कट साठी मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं डार्क करते म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा इकडे आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला नंतर हे मधले अंतर आपल्याला कटच करून टाकायचं आहे. आता आपण आकार दिला. आता इथले 2 इंच आपलं कमी होणार. हे कट झाल्यामुळे आपल्याला 2 इंच ते कमी होणार. मग आता 2 इंच आपल्याला इकडच्या बाजूला हे वाढवून घ्यायचं आहे. हे पहा, इथे अशा प्रकारे 2 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. इथे 2 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. पुन्हा सांगते तुम्हाला, इथले 2 इंच आपले कमी झाले. आता इकडे मी हे 2 इंच वाढवून घेतले. आपलं हे कटच होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे मी इकडे 2 इंच आपल्याला वाढवून घेतलं. आता इकडे काय करायचं आपल्याला, प्रिन्सेस कटचा आपल्याला अशा पद्धतीने इथून आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कटचा आपल्याला आकार द्यायचा आहे. थोडासा गोल शेप मध्ये आला तरी चालेल. ही कटोरी बसायला खूप व्यवस्थित बसते. हे पहा, थोडासा गोल शेप आला तरी चालेल, बसायला ही कटोरी खूप व्यवस्थित बसते. असं जास्त वरती नाही घ्यायचा, असा खोलगट असा गोल शेप मध्ये थोडासा आकार आला पाहिजे. आता हा आपण प्रिन्सेस कटचा आकार दिला. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच थोडंसं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि एक अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. इथून ते इथपर्यंत आपल्याला त्या 2 पर्यंत आपल्याला अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे आपण अर्धा इंच कशासाठी वाढवलं, हे पहा, इथे आपलं अर्धा इंच दोन्ही साईडला शिलाईमध्ये जाणार आहे, त्यासाठी आपण इकडे हे अर्धा इंच वाढवून घेतलं. आणि एक खूप सोपी पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे. मी कस्टमरचे ब्लाऊज नेहमी अशाच पद्धतीने शिवते. तुम्हाला एक खूप सोपी पद्धत सांगते. कटोरी खोलगट येण्यासाठी हीच कटोरी आपल्याला थोडासा खोलगट भाग असला की बसायला खूप व्यवस्थित बसते. त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची मी तुम्हाला पद्धत सांगते. हे पहा, गळा कोणाचाही कसा पण असू द्या. थांबा, ह्या गळ्याची मध्ये तुम्हाला सर्वप्रथम दाखवते. हे पहा, हा गळा आपला घेतला. आता इथून काय करायचं आहे आपल्याला, 3.5 इंचावरती इथून गळ्यापासून 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा, इथून 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचा. इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इकडे पण मी 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 3 वरती घ्यायचं आहे. इथून 3 वरती घ्यायचं आहे. इथे हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून मी एक लाईन ओढून घेतली. आता इथे काय करायचं आहे, इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच अंतरावरती आपल्याला एक टक्स टाकायचा आहे. ब्लाऊजला पाठीच्या भागाला टाकतो ना आपण, त्या पद्धतीचा आपल्याला टक्स टाकायचा आहे. हे पहा, इकडून पण मी अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली. म्हणजे हा आपला खूप छान असा कटोरी बसायला खूप व्यवस्थित बसते. तुम्ही नक्की ट्राय करा. हे पहा, अशा प्रकारे इथे टक्स मारतो आपण, त्याच्यामुळे काय होतं, हा भाग जरा असा खोलगट तयार होतो. मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे पहा, आता जर हा गळा किती आहे माझा,
5:45 आहे. तर आता कोणाकोणाचा गळा 6 असतो किंवा 5:30. तर हा गळा माझा किती आहे? 5:45 आहे. तर आता कोणाकोणाचा गळा किती असतो? 5:30 असतो, कोणाचा 6:30 असतो. त्यांनी पण काय करायचं आहे? 5:30 इथं आलं, समजा तुमचा गळा 5:30 इथपर्यंत आला, हा इकडून इथपर्यंत 5:30 आला. त्यांनी पण सुद्धा काय करायचं आहे? 5:30 असला तर इथून आपण 5:30 पासून खाली 3.5 इंचावरती अशा पद्धतीने ते मार्किंग करून घ्यायचं, 3.5 इंचावरती. आणि इकडे आपण 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असा लाईन ओढून टक्स टाकायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. आणि जर कोणाचा गळा 6 असेल त्यांनी पण तसंच करायचं आहे. 6 पासून खाली 3.5 घेऊन इकडे 3 घेऊन अर्धा इंच इकडे ठेवायचं आहे आणि टक्स मारायचा आहे. ही कटोरी बसायला खूप व्यवस्थित बसते. तुम्ही एकदा शिलाई करून नक्की बघा. आता हे पूर्ण आपलं प्रिन्सेस कटचं मार्किंग झालं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला? हा पाठीचा भाग आहे मगाशी कट केलेला, तो अशा पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूला ठेवायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने ह्या बाजूला. आता ते आपल्याला फिटिंग करताना मागे पुढे होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे? हे पहा, इथे अशा पद्धतीने हा पाठीचा भाग ठेवायचा आहे आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता शक्यतो हा भाग अर्धा इंचच भरतो. हे पहा, राईट आपलं अर्धा इंच भरत आहे. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे? इथपर्यंत आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फिटिंग करताना मागे पुढे होणार नाही यासाठी आपल्याला हे अर्धा इंच इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूने आपल्याला अर्धा इंच अशीच मार्किंग करून इकडे एक मार्क करून आपल्याला हे अर्धा इंच, हे पहा, इथून इथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आपल्याला हा भाग नाही, हा खालचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित हे अर्धा इंच आपलं इथपर्यंत हे कट करून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता हे या इथपर्यंत पॉइंट पर्यंत हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित. हे पूर्णच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हा भाग सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ही कटोरी डायरेक्ट कापडावरती सुद्धा टाकता येते. हे पहा, खूप व्यवस्थित आपला आकार आहे. ही कटोरी बसायला खूप व्यवस्थित बसते. आता आपले शिवणकाम करताना लक्षात राहण्यासाठी आपल्याला कापडावरती जर माप हे कट केलं तर हे अशा पद्धतीने हे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले लक्षात राहील. हे पहा, इथे पण हा अशा पद्धतीने हा कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून जोडताना हे भाग आपले व्यवस्थित येतील यासाठी आपल्याला हा कट मारून घ्यायचा आहे. आता आपल्याला पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने जोडताना सुद्धा आपलं व्यवस्थित होणार आहे. खूप कटोरी छान बसायला सुद्धा ही बसणार आहे. हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग तयार झाली. आता बाही मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बाहीचे कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे ती 2 प्रकारे बाही तुम्हाला मी कट करून दाखवलेली आहे. बाही पण मोजताना तुम्ही काय करायचं आहे? हे पहा, ही बाही तुम्हाला फक्त दाखवते मी. हे पहा, बाही उंची अशा पद्धतीने पूर्ण उंची आपल्याला 7 आहे. ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची 7 आहे. तर आपल्याला ते काय करायचं आहे? 1 इंच आपल्याला अस्तरचा जर तुमचा ब्लाऊज असेल तर 1 इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे. जर तुमचा ब्लाऊज साधा असेल तर आपण त्यासाठी 1.5 इंच आपण वाढून घेतो. आणि नेहमी काय करायचं आहे? ब्लाऊजची घडी टाकताना नेहमी ब्लाऊजचा मुंडा मोजून घेत जा. म्हणजे काय होतं, बरेच बायकांचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत की मुंडा लूज झाला तर शोल्डर उतरते. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण हा मुंडा मोजून घ्यायचा आहे. पूर्ण इथपर्यंत फिटिंगच्या बाहेरपर्यंत मुंडा मोजून घ्यायचा आहे. हे पहा, फिटिंगच्या बाहेरपर्यंत मुंडा किती आहे? 8.5. आणि घडी टाकताना फिटिंगच्या म्हणजे पूर्ण फिटिंगच्या बाहेरपर्यंत एवढं इथं अर्धा इंच शिवण्यात जातं, ते सुद्धा आपल्याला अर्धा इंच धरायचं पकडायचं आहे. आणि ते पूर्ण आपल्याला मुंडा त्या कापडावरती किंवा पेपर कटिंग करताना त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे.
आणि ब्लाऊजची फिटिंग करताना सुद्धा तुम्ही तो मुंडा मोजूनच ब्लाऊजची फिटिंग करत जा, म्हणजे तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही, तुम्हाला चुन्या सुद्धा येणार नाहीत. आणि ब्लाऊजचा नेहमी पुढचा गळा मोजून घेत जा, खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. शोल्डर त्याच्या तुम्हाला एक दाखवते, हे पहा. आता हा ब्लाऊजचा आपला गळा आहे, हे पहा व्यवस्थित एकदम आला. हा थोडासा डीप मध्ये जाणार आहे हा, आणि वरचा भाग बघू शकता तुम्हाला जरा जवळून दाखवते. हे पहा हा ब्लाऊजचा गळा आहे. हे पहा इथे थोडंसं अर्धा इंच हे शिवण्यातच जाणार आहे, हे अर्धा इंच माझं शिवण्यातच जाणार आहे. हे पहा, आणि हे अर्धा इंच आपलं ब्लाऊज मधले ऑलरेडी हे शिवण्यातच गेलेलं आहे. हे पहा इथे ठेवायचं आहे ब्लाऊज अशा पद्धतीने, आणि असा गळा हे पहा बरोबर आले आपल्या अर्धा इंच वरती शिवण्यासाठी शिल्लक राहिलेला आहे. हे पहा बघा अर्धा इंच हे शिवण्यासाठी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा हा गळा अशा पद्धतीने मोजून नेहमी टाकत जा, तुमचं शोल्डर कधीही उतरणार नाही. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं शिवणकामातच इथलं जातं शिलाईमध्ये, आणि ब्लाऊजचं पण एवढं अर्धा इंच हे शिवण कामातच जातं. हे पहा बरोबर आपलं हे वरती शोल्डरला फिटिंग जॉईन करण्यासाठी हे आपलं शिल्लक राहिलेलं आहे, जेणेकरून गळा मोठा सुद्धा होत नाही आणि छोटा सुद्धा होत नाही, बसायलाही खूप व्यवस्थित बसतो. तुमचा कोणताही ब्लाऊज असू द्या, कटोरीचा ब्लाऊज असू द्यात, प्रिन्सेस कटचा ब्लाऊज असू द्यात, तुम्ही ब्लाऊजचा नेहमी मुंडा आणि पुढचा गळा नेहमी मोजून घेत जा, तुमचे शोल्डर कधीच उतरणार नाही. तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.